राधानगरी तालुक्यातील फराळे इथल्या ओंकार शुगर अँड डिस्टिलरी पॉवर साखर कारखान्याचे मळीमिश्रित पाणी थेट दूधगंगा नदीत सोडलं जाते। यामुळे नदीचं पाणी दूषित होत असल्यानं साथीच्या आजारांनी डोकं वर काढलंय। याबाबत संतप्त ग्रामस्थांनी कारखाना प्रशासनाला मळीमिश्रित पाणी थेट दूधगंगा नदीपात्रात सोडल्याचा जाब विचारला। फराळे कारखाना ही आमची मातृ संस्था आहे, परंतु जर आरोग्याला बाधा येत असेल आणि आई दूध देणारी आई जर विष पाजत असेल तर अशी आई काय कामाची आम्हाला। फराळे कारखान्याचे मळी मिश्रित पाणी गेले कित्येक दिवस लाखो लिटर पाणी दूधगंगा नदीपात्रात मिसळत आहे आणि यामुळे दूधगंगा काठावरील नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न उभा राहिला आहे। यासाठी आम्ही लवकरच जन आंदोलन उभा करून कारखान्याला योग्य ते उत्तर देणार आहे। याबाबतीत ग्रामपंचायत पनोरी, फराळे कारखाना आणि संबंधित पालकमंत्री आणि तहसीलदार मॅडम यांना निवेदन दिलेले आहे। केमिकलयुक्त पाणी दूधगंगा नदीमध्ये मिसळले जाते। त्या अनुषंगाने आम्ही प्रशासनाला वेळोवेळी तोंडी सूचना व निवेदन देऊन ज्या गोष्टी सांगितलेल्या आहेत त्याची कोणत्याही प्रकारे खबरदारी या कारखाना प्रशासनाने घेतलेली नाही, तरी त्यांनी या गोष्टीचा विचार करून लोकांना आरोग्यात जो धोका निर्माण होत आहे त्याची गांभीर्याने दखल घेणे गरजेचे आहे। पणोरी इथल्या ग्रामस्थांनी कारखान्यातून येणाऱ्या पाण्याची पाहणी करत प्रदूषण होणाऱ्या घटकांची माहिती माध्यमांना दिली। यावेळी अमोल चौगले, माजी उपसरपंच स्वप्नील पातले, दीपक येरुडकर, रोहन चौगले, विवेक पातले, रणजित पाटील, उत्कर्ष चौगले, योगेश पातले, समरजित पवार, ऋषिकेश येरुडकर, सागर सापळे यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते। दरम्यान याबाबत कारखाना प्रशासनाशी संपर्क साधला असता त्यांनी कारखान्यातून येणारं पाणी शुद्धीकरण करण्याचा कारखान्याचा वेगळा प्रकल्प असल्याचं सांगितलं। या प्रकल्पातून पाणी शुद्ध झाल्यानंतर ते पुन्हा वापरलं जातं। मात्र परवा अपघातानं काही काळ पाणी ओव्हरफ्लो होऊन दूधगंगा नदीपात्रात मिसळलं। भविष्यात असा कोणताही प्रकार होऊ नये यासाठी कारखाना प्रशासन खबरदारी घेणार आहे। आमच्यामुळे प्रदूषण होऊ नये यासाठी पूर्णपणे दक्ष राहण्याची ग्वाही कारखान्याचे व्यवस्थापकीय संचालक शत्रुघ्न पाटील यांनी दिली।